बापरे स्नेहल, खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठेही आता स्टेशनवरच काय कुठेही कोणतंही सरबत पिताना आता दोनदा तरी विचार करावा लागेल. दोनदा नाही, मी तर जणू आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी किती वेळा आणि कोणकोणत्या स्टॉलवर लिंबू पाणी प्यायलोय हे सगळं आठवलंय मला. आणि म्हणूनच असं बघितल्यानंतर वाटतं की इतका घाणेरडा हा स्टॉल असेल तर या ठिकाणी मिळणारा खाद्यपदार्थ नेमकं कसं असेल हेच आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी आनंद पांडे यांच्याकडून. आनंद, आपण बघतोय की आता या स्टॉलवर कारवाई झालेली आहे, सील करण्यात आलं. असे अनेक स्टॉल आजही आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हो नक्कीच स्नेहिल, जर बघितला तर हा कालचा व्हिडिओ आहे आणि कुर्ला रेल्वे स्टेशन हार्बर लाईनच्या जे प्लॅटफॉर्म आहेत 7 आणि 8 त्याच्यावर एक स्टॉल होता खाद्यांचा आणि त्याच्यावर निंबू पाणी विकत होता आणि सरबत. सध्या आणि उन्हाची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे जे लोक थंड शोधत आहेत आणि थंड घेतात त्याच्यामुळे जे आहेत तिथे एक कर्मचारी होता कॅन्टीनच्या, त्यांनी लिंबू सरबत जे आहेत कॅन्टीनच्या वरचा जे भाग होता तिथे जाऊन आणि घाणेरडा टाकीचं पाणी जे होतं त्याच्यामध्ये मिक्सिंग करून तुम्ही सध्या पाहू शकता की जे निंबू आहे कसा प्रकारच्या निंबू पाणीमध्ये मिश्रण करतायत. आणि त्याच्यानंतर प्रवासींनी बघितला वरून ब्रिजच्या वरून आणि ते सगळे व्हिडिओ काढल्यानंतर ते व्हिडिओ टीव्ही 9च्या हाती लागला. टीव्ही 9 कालपासून हा बातमी दाखवतायत. त्याच्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना जॉब विचारला गेला आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही ते स्टॉलला जाऊन आमच्या कर्मचारी अधिकारी जाऊन तिथे सील केलेलं आहे. सध्या पुढच्या कारवाईसाठी जे आहेत पोलिसांकडे तक्रार गेलेली आहे आणि पोलिसांनी जे हे स्टॉलच्या कर्मचारी आहेत त्याला अटक करणार आहे. कधी त्याला अटक होईल आणि कधी कारवाई होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण हा मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ही कारवाई देखील तितकीच कडक असावी अशी शक्यता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.